खोट्या प्रतिष्ठेबाई आणखी एका मुलीचा बळी, दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्न केलं म्हणून बुलढाण्यात बापानंच मारलं पोटच्या पोरीला। लोणावळ्यात डबल मर्डरचा पोलिसांकडे सुगावा, पोलीस अधीक्षकांची माहिती, दोघांनाही फोन करून बोलावून घेतल्याचा सार्थकच्या नातेवाईकांचा दावा। शेतकरी संपाचं लोण आता मराठवाड्यातही। औरंगाबाद तालुक्यातल्या पिंपरी राजा गावातल्या शेतकऱ्यांची संपाची तयारी, माळी टाकळी गावच्या गावकऱ्यांची चावडी बैठक। धुळ्याचा पारा 40च्या पार, शरीराला गारवा देणाऱ्या फळांची बाजारपेठेत मोठी आवक। आणि मत्स्य शेती करून व्यवसायाची वेगळी वाट चोखाळणाऱ्या तळोजाचे शेतकरी नामदेव पाटील यांची यशोगाथा। नमस्कार, मी विशाल, गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। आपण जाणून घेणार आहोत राज्यातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये तालुक्यांमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतायत त्या। सुरुवात करूयात औरंगाबादच्या बातमीने। शेतकरी संपाचं लोण आता राज्यभर पसरू लागलंय। औरंगाबाद तालुक्यातील पिंपरी राजा गावातील शेतकऱ्यांनी संपाची तयारी देखील सुरू केली आहे। तर माळी टाकळी गावच्या गावकऱ्यांनी आज चावडी बैठक घेऊन संपाबाबत चर्चा केली। जूनमध्ये केवळ कुटुंबापुरतं पुरेल एवढंच धान्य पेरण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय। तसंच दूध भाजीपाला बाजारात विकायचा नाही असा ठरावही करण्यात आलेला आहे। टाकळी माळी गावच्या संपकरी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। कर्जमाफी करण्यासाठी विरोधकांनी अधिवेशनामध्ये प्रचंड गदारोळ केला। सरकारने कर्जमाफीसाठी चकार शब्द नाही काढला। त्यानंतर विरोधकांनी कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा काढली, तरी सरकार काय ऐकायला तयार नाही। त्यामुळे आता या संघर्षावरून शेतकऱ्याचा जो आहे विश्वास उडालेला आणि शेतकरीच आता स्वतः संप करण्याच्या तयारीत आहे। विचार करा, शेतकऱ्यांनी संप केला तर काय होऊ शकतो। मी टाकळी माळी गावातील या ठिकाणी आलेलो आहे आणि या चावडीवर शेतकऱ्यांची सभा भरलेली आहे। सभेचा एकच मुद्दा आहे, एकच विषय आहे की शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे। कर्जमाफी झाली नाही तर शेतकरी संपावर जाईल अशा पद्धतीचे पडसाद आता मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामध्ये उमटू लागलेले आहेत आणि शेतकरी संपावर जाण्यासाठीचीच ही पूर्वतयारी या ठिकाणी आहे। त्यांची चर्चा सुरू आहे। संप याच्यासाठीच एक आम्हीच पिकवायचं आणि आम्हीच मारायचं। आता एक आमच्या पिढ्यापर्यंत 4-5 पिढ्या झाल्या, 10 पिढ्या झाल्या, 20 पिढ्या झाल्या, तेच का एक वर्ष बी असं नाही का त्या वर्षी का आम्हाला शासनाने अशी भरपूर मदत केली। आम्ही आमच्या फक्त कुटुंबापुरतच म्हणजे उत्पन्न करणार आहे। जी शेती आतापर्यंत जेवढी पिकवत होतो तर आतापर्यंत आम्ही बाहेर जे समजा उत्पन्न निघायचं ज्वारी किंवा बाजरी, गहू किंवा कापूस, तर आम्ही हे उत्पन्न कमी करून टाकणार आणि कापसाचं जे उत्पन्न हे लगेच कमी करून टाकणार। जे कामाला जे कुटुंबापुरतं जे समजा खायला लागतं तेवढंच पिकवणार आहे। कर्जमाफी व्हावं असं वाटतं आम्हाला आणि 11 तारखेला आम्ही याच्यामध्ये सामील होऊन जाऊ। आम्ही किती गावचे लोक आहेत? 5 गाव। 5 गावचे लोक। शेतकरी ये बड़ा अड़चन में आ गए भाई। बरोबर। सालमान बरोबर नहीं, निसर्ग बरोबर साथ देता नहीं है। अब वो साथ नहीं देता तो इधर शेतकरी भी घायल होगा, परेशान होगा। वो घायल होगा तो होगा, हम गरीब लोग भी आउट हो गए। एक एक के नीचे एक ऐसी लिंक है ना, ये भी परेशान हो गया। हमारे को बोलने का मकसद है कि शेतकरी का भी कर्ज माफ कर डालो। मला 1000 रुपये भाव आणि आमच्या मालाला काहीच भाव नाही आणि उजूक आमच्या गावात 3 फाशी घेऊन आत्महत्या करून वारले, त्याचं काहीच नाही। आणि तिकडच्या भागात कर्ज माफ केलं, आमच्याकडे का नाही केलं? शेवटी शेतकऱ्यांनी अत्यंत घातक आपलं जे आहे शस्त्र बाहेर काढलेलं आहे ते संपाचं। सुदैवाने हा संप घडू नये आणि कारण हा संप जर घडला तर हे शेतकरी एकटे अडचणीत येणार नाही, तर या आपल्या महाराष्ट्रातील, आपल्या देशातील प्रत्येक मानव प्राणी हा संकटात येईल। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, औरंगाबाद। यानंतर बुलढाण्यातली अशी बातमी पाहूयात की ज्यावरनं आपल्याला प्रश्न पडेल की हाच बाप आहे का। बुलढाण्यातील मलकापूरमध्ये एका बापाने आपल्या मुलीचा खून केलेला आहे आणि कारण आहे आंतरजातीय लग्न केलं म्हणून पोटच्या पुरीला त्याने मारलाय। धारदार शस्त्रानं 20 वार करत पोटच्या पुरीचा खून खोट्या प्रतिष्ठेपायी बापानंच केलेला आहे। निमखेडी गावात बाळू
हिवरेनं सख्ख्या मुलीचा खून केलेला आहे आणि गावातल्या दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्न का केलं हे कारण मनात ठेवत, हा राग मनात ठेवत त्याने ही हत्या केली आहे. त्या पोरगीनं सांगा मला मा बाबा तिचा आवाज काही उठे तुमच्या घरी येऊन हो तर घरी कोणीच नव्हतं. कशाने मारलं, काय होतं त्याचा अवजार? त्याच्या आधी पुरावे जाते. 5 एप्रिल 2017 रोजी उपजिल्हा रुग्णालयात दुपारी 2 वाजता मनीषा गजानन हिंगणे ह्या रुग्णाला आणण्यात आले. तेव्हा ती मृत अवस्थेत आणण्यात आले. आणल्यावर तिच्या पोटावर, छातीवर, गळ्यावर, तोंडावर, हातापायावर धारदार शस्त्राने मार केलेला होता. आता या प्रकरणाचा तपास पुढे पोलीस करतायत. त्या बापाला अटक करण्यात आलेली आहे. यानंतर पाहूयात बातमी आहे धुळ्यातनं. सध्या धुळे जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 40 अंशांपलीकडे गेलेला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने बाजारात रसाळ फळांची मागणी वाढलेली आहे. ऊसाच्या रसाबरोबरच विविध फळांच्या ज्यूसलाही मागणी वाढताना दिसते. बाजारात टरबूज, खरबूज, आंबे, संत्री, अननस इत्यादी फळांची चांगली आवक झालेली आहे. सध्या तापमान 43 अंश सेल्सिअसवर पोहोचल्यामुळे सर्वसामान्यांना एव्हाना रसाळ मधुर अशा फळांमधून क्षुधा शांत होईल अशी त्यांची आवश्यकता आहे आणि त्या अनुषंगाने बाजारपेठेत या फळांची आवक झाल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळेच बाजारात आठवडाभरापासून आंबा, टरबूज, खरबूज, शहाळे, काकडीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे. दरम्यान आंब्याचं आवक वाढल्याने गेल्या आठवड्यात 250 ते 300 रुपये किलोने मिळणारे आंबे 100 ते 200 रुपये किलोपर्यंत खाली आलेले आहेत. मात्र उन्हाळ्यातील उष्णतेला रोखण्यासाठी आणि शरीराला गारवा देणाऱ्या रसाळ फळांना अधिक मागणी असल्याने विक्रेते देखील या फळांची मोठ्या प्रमाणात विक्री करतायत. यानंतर आमच्या बेधडक या विशेष कार्यक्रमाबद्दल, बेधडकमध्ये आम्ही जे आज चर्चा करणार आहोत त्यातले आमचे प्रश्न असे आहेत. पहिला प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून सर्व प्रश्न सुटणार आहेत का? दुसरा प्रश्न आहे की शेतकऱ्यांना मूलभूत सुविधांपेक्षा कर्जमुक्ती अधिक उपयोगी ठरेल का? तिसरा प्रश्न आहे की कर्जमाफी फक्त राजकीय कुरघोडीचा मुद्दा बनलाय का? आणि चौथा प्रश्न आहे की सहकार बुडाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला नाही का? तेव्हा पाहायला विसरू नका आमचा बेधडक हा विशेष कार्यक्रम आज रात्री 9 वाजता फक्त IBN लोकमतवर. यानंतर पाहूयात हायवेवरच्या बारबंदीचा परिणाम मुंबई गोवा महामार्गावरच्या परमिट रूम आणि हॉटेल्सवर कसा झालेला आहे याचा एकूण आढावा घेतलाय आमच्या रत्नागिरीच्या टीमने. मुंबई गोवा महामार्गावरच्या हातखंबा या प्रमुख जंक्शनवरून याबाबत माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दिनेश किळुसकर. सर्वोच्च न्यायालयाचा जो आदेश आहे की हायवेवर मध्ये 500 मीटरच्या अंतरामध्ये असलेले परमिट रूम आणि बिअर बार किंवा वाईन शॉप बंद करायचे असा जो आदेश निघाला त्याचा मुंबई गोवा महामार्गावर काय परिणाम झाला आहे त्याचा आढावा आता आम्ही घेत आहोत. चला तर निघूया मुंबई गोवा महामार्गावरची काय परिस्थिती आहे ती पाहायला. मुंबई गोवा महामार्गावरून आम्ही थोडे पुढे आल्यानंतर लगेच इथे या मुंबई गोवा मार्गाच्या जवळ असलेले निवळी हे जे ठिकाण आहे या निवळीच्या ठिकाणी असे या धाब्याच्या पाशी इथे अनेक गाड्या लागलेल्या असतात. दररोज जेवणासाठी थांबतात. खूप हेवी व्हेकल्स आहेत म्हणजे या देशभरामध्ये जाणारे व्हेकल्स आहेत. मुंबई गोवा महामार्गावरची तर आहेच पण त्याचबरोबर अनेक प्रकारची वाहनं इथे आणि याचे चालक असतात इथे. हे काही चालक इथे आहेत जे खूप वर्ष इथे या सगळ्या गाडी धंद्यामध्ये आहेत आणि खूप वर्ष ड्रायव्हिंग करतायत. आपण त्यांना विचारणार आहोत आप कहाँ से हो, कितने सालों से ड्राइविंग कर रहे हो? 92 से. 92 से. हाँ. किस हाईवे पे आप ड्राइविंग करते आए हो? कन्याकुमारी, चेन्नई, बेंगलोर, अच्छा, गोवा, मुंबई, गुजरात. हाँ, तो आप दारू पीते हैं क्या? पीते क्या? ना, दारू नहीं पीते. आप पहले पीते थे? पहले बहुत पीता था. अच्छा, तो पहले पी के जब चलाते थे कितनी बार एक्सीडेंट किया है? एक बार पर नहीं. एक बार भी नहीं? नहीं, अभी तो हुआ नहीं, कभी जिंदगी नहीं हुआ अभी. अच्छा, तो आपने अभी दारू छोड़ दी है? दारू तो छोड़ दिया पूरा. अच्छा, जो एक्सीडेंट किस वजह से होता है, इसकी वजह क्या है? दारू पीने होते हैं ना. दारू पीने से होता है सिर्फ या और भी वजह है? नींद आ जाए फिर हो जाता है उसमें. तो आप दारू पी के सो जाते थे? हाँ, सो जाता था. अच्छा, आप दारू पी के गाड़ी नहीं चलाते? ना ना ना, दारू पी के नहीं. अभी जो हाईवे पे बार बंद हुए, आप तो सिर्फ फिलहाल आप तो दारू पीना छोड़ दिया है, लेकिन जो लोग पीते हैं उनको अभी दारू हाईवे पे बार बंद हुए हैं, परमिट रूम बंद हुए हैं, वाइन शॉप बंद हुए हैं, तो क्या उनको दारू वो कहीं कितने से ला के देता है कोई? अच्छा, कोई कहीं से भी दारू ला सकता है? वो तो ला सकता है, उसमें क्या है. अच्छा, जिसको पीने वैसे होगा तो लाएगा ना किसको ना. अच्छा,
हे बघतोय की आपण हे असं आहे, इथे गाड्या, अनेक गाड्यांचे ट्रक म्हणजे चालक ज्यांनी खूप देशभरामध्ये फिरतात ते लोक, हायवेवरचे हे सगळे ट्रक चालक आहेत आणि त्यांचं असं म्हणणं नाही, त्यांना हे मान्य नाही की दारू पिऊनच ॲक्सिडेंट होतात, कारण हे जर ट्रक चालकांना तर दारू लागत असते. इथे आपण बघणार आहोत की हे सगळे गाडी ह्या सगळ्या लागलेल्या आहेत. हे सगळे लोक दुपारच्या जेवणासाठी आता इथे थांबलेले आहेत आणि याच हायवेवर नेहमी ते ये जा करत असतात. रात्रीचं पण त्यांचं थांबण्याचं हे ठिकाण आहे आणि त्यांचं हे वसतिस्थान आहे. म्हणजे थोडक्यात रात्री जर ते आले तर त्यांनी जर दारू घेतली तर ते इथे गाड्या लावून झोपत असतात असं त्यांचं म्हणणं आहे. ॲक्सिडेंटची कारणं खूप आहेत आणि हायवेवरचे बार बंदी झाले किंवा परमिट रूम जर बंद झाले तर दारू मिळणार नाही आणि म्हणून ॲक्सिडेंट होणार नाही असं या लोकांना तरी पटत नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकरसह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, रत्नागिरी. आणि या सगळ्या घडामोडीनंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर पाहूया. धनगर समाजाची फसवणूक केल्यास मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याची भूमिका राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार रामराव वडकुते यांनी घेतली आहे. सत्तेत आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा त्यांनी केली होती. मात्र समितीची नेमणूक करून मुख्यमंत्री वेळकाढूपणा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसंच पंतप्रधानांनी धनगर आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आता हे सरकार समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोपही यावेळी आमदार वडकुते यांनी केला. येत्या काळात जर सरकारने आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेऊन आरक्षण जाहीर केलं नाही तर कायदा सुव्यवस्था हातात घेऊ असा इशाराही यावेळी वडकुते यांनी दिला. दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचं दहनही धनगर कृती समितीच्या वतीने यावेळी करण्यात आलं. त्यांनी ठरलेल्या वेळात नाही केलं तर आम्ही त्यांच्या मंत्र्याला फिरू देणार नाहीत. पुढे त्याच्यानंतर काय निर्णय घ्यायचे ते सगळे राज्य बसून एकदा पूर्णपणे आम्ही या सरकारला तुम्ही दिलेले आश्वासन नाही पाळले तर तुम्हाला तुमची जागा दाखवण्यासाठी जे काय पावलं उचलायचे ते आम्ही योग्य वेळी उचलू. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. टंचाईग्रस्त गावांना ज्या चोरद नदीच्या डोहातून पाणी पुरवठा केला जातोय त्या चोरद नदीच्या पाण्याची अवस्था ही अतिशय वाईट आहे. चोरद नदीचं पाणी दूषित झालंय कारण या परिसरातले लोक या नदीच्या पाण्यात गाड्या, कपडे धुत असल्यानं या नदीतलं पाणी खराब झालंय. एवढं दूषित पाणी आहे तरीही या नदीचं पाणी 5 गावं आणि 6 वाड्यांना टँकरनं पिण्याकरता म्हणून पुरवलं जात आहे. तर या भागातील अनेक लोक नदीमध्ये शौचाला देखील जातात आणि त्यामुळे अशा प्रकारच्या दूषित पाण्याचा पुरवठा केल्यानं लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसतंय. सरकारचं धोरण आहे की स्वच्छ पाणी जनतेला मिळालं पाहिजे. आता या जर नदीची परिस्थिती आपण बघितली तर हे स्वच्छ पाणी याला म्हणता येईल का, एवढंच सरकारनं याचं किंवा इथल्या संबंधित खात्यानं याचं उत्तर द्यावं. विषय असा आहे की गेले बरेच वर्ष आम्ही या नदीच्या पात्राच्या बाबतीत स्वच्छता ठेवण्यासाठी तहसीलदार किंवा त्या संबंधित अधिकाऱ्यांना त्या डिपार्टमेंटला कळवलं होतं, परंतु संपूर्ण काहीच जे डिपार्टमेंट आहेत ती दखल घेत जात नाही. उदाहरण बघायला गेलं तर गाड्या धुतात, इथं पाणी भरतात, इथं कपडे धुतात, इथं शौचालय सुद्धा बसतात. अतिशय हा घाणेरडा परिसर झालेला आहे आणि हाच पाणी खेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जे जॅकवेल आहेत ह्या जॅकवेलपर्यंत पोहोचतो आणि तोच पाणी, दूषित पाणी तो शहरापर्यंत जातो. यानंतरची बातमी बुलढाण्यात. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामध्ये बोगस डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट सुरू आहे. मेडिकलची पदवी नसताना अनेक जण रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. शहरातील इमानवाडा चौकातील रिजवाना तौसिब डोसामी यांच्या शिफा क्लिनिकवर छापा टाकल्यानंतर रिजवाना यांच्याकडे वैद्यकीय पदवी नसताना त्या ॲलोपॅथी पद्धतीनं रुग्णांवर उपचार करत असल्याचं स्पष्ट झालं. महत्त्वाचं म्हणजे या रुग्णालयात मुदत संपलेली औषधं रुग्णांना दिल्या जात असल्याचंही समोर आलंय. वैद्यकीय अधिकारी स्वाती रावते यांनी तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांसह छापे टाकलेत आणि या प्रकरणात बोगस डॉक्टर रिजवाना याला अटक करण्यात आली आहे. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे वेळ झाली का ब्रेकची. पण ब्रेकवर जाता जाता एक नजर हेडलाईन्सवर. उत्तर प्रदेशचं मॉडेल काय आहे, त्यांनी कशाच्या आधारावर केली, ते पैसा कुठून आणणार आहेत या संदर्भातली सगळी माहिती ही त्यांना घ्यायला सांगितली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकार सकारात्मक. उत्तर प्रदेशातील कर्जमाफीच्या मॉडेलचा अभ्यास सुरू. मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
लोणावळा डबल मर्डरचा पोलिसांकडे सुगावा. पोलीस अधीक्षकांची माहिती. दोघांनाही फोन करून बोलावून घेतल्याचा सार्थकच्या नातेवाईकांचा दावा. आणि खोट्या प्रतिष्ठेपायी आणखी एका मुलीचा बळी. दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्न केलं म्हणून बुलढाण्यात बापानंच मारलं पोटच्या पोरीला. ब्रेकनंतर पाहूया महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री दिवंगत मारुती कन्नमवार यांच्या भव्य स्मारकाचा लोकार्पण सोहळा आज मूल इथं पार पडला. माजी मुख्यमंत्री मारुती कन्नमवार हे चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूलचे सुपुत्र होते. कन्नमवार यांना केवळ 1 वर्षाचा कार्यकाळ मुख्यमंत्री म्हणून मिळाला होता. मात्र या कालावधीत त्यांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलं. मुख्यमंत्र्यांनी या लोकार्पणाच्या कार्यक्रमात मुनगंटीवारांच्या कामाचं कौतुक केलं. आघाडी सरकारच्या काळात कन्नमवारांचं स्मारक होऊ शकलं नाही, पण दुसरीकडे पक्षीय भेदाभेदाला थारा न देता सुधीर मुनगंटीवार यांनी या स्मारकासाठी सातत्यानं पाठपुरावा केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. बॉलिवूडच्या परफेक्शनिस्ट आमिर खानच्या पाणी फाउंडेशनचा एक नवीन व्हिडिओ नुकताच रिलीज झालाय. यात सुद्धा मराठी कलाकारांचा समावेश आहे. तर आमिरचा मराठी अंदाज या गाण्यामध्ये दिसतोय. या व्हिडिओची ही एक खास झलक आपल्याकरता. जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार एक हटके लढाई. 3 संघ एकाच वेळेला लढणार. विदर्भ योद्धा, मराठवाडा वीर आणि पश्चिम महाराष्ट्राचे मावळे. वार माझ्या पठ्ठ्या, पण जिंकणार कोण? आम्ही. राज्यात गठोडा बांधलेला तुमचं. अबे भैताड हो, पण जितणार तर आम्हीच आहो ना. आईला हे म्हणजे तुफान आलाय. हो मग बघ आता तुफान आलाय. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.